बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काही मिनिटांपूर्वी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलाय। आकाश मोरे हे काँग्रेसचे उमेदवार असणार हे आता नक्की झालंय। त्यामुळे सध्या तरी अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय। पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीकडून अनेक प्रयत्न करण्यात आले। पाहूया आज दिवसभरात काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 28 जानेवारी या दिवशी झालेल्या या विमान अपघातानं महाराष्ट्रानं उपमुख्यमंत्री अजित पवारांना गमावलं। त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आता आमदारकीची पोटनिवडणूक पार पडते आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीसह शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। मात्र काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी घोषित केली आणि राजकारण तापायला सुरुवात झाली। काँग्रेसनं इथून उमेदवार उतरवण्याची तयारी केल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांची भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता होती। त्यासाठी स्वतः सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन करून चर्चा केल्याची माहिती आहे। मात्र त्यानंतरही खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते। सुनेत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्की चर्चा केली। चर्चा होत असते। त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढतायत। त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, ह्याचा सुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली। त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत। अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील। अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। तर राहुरीच्या जागेवर पहिला दावा शरद पवारांच्या पक्षाचा असला तरी आपलेही 3 इच्छुक असल्याचं सांगत राऊतांनी उत्सुकता वाढवली आहे। माननीय शरद पवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे। प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ। काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील। पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे। तर बारामती पोटनिवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याचं सांगत भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय। आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात, की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं चित्र दिसलं। त्यासाठी पवार आणि बारामती यांचं अतूट नातं कसं आहे हे प्रदेशाध्यक्ष तटकरे सांगतायत। वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत। त्यामध्ये विशेष करून महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं, म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत। उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली, तेही उमेदवार देणार नाही आहेत। काँग्रेसजवळ आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत। तर बारामती आणि राहुरी या 2 पोटनिवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट आणि वेगवेगळी असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। राहुरी विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये की आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार। क्लेम आम्ही ठेवलेला आहे, आम्ही लढवण्याच्या संदर्भातली आमची भूमिका ठेवलेली आहे। बाळासाहेब थोरातांची चर्चा करू, काँग्रेसची चर्चा करण्याच्या बाबतीमधला हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करून या बाबतीमध्ये आज आम्ही निर्णय घेऊ।
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून देत सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय. बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या, आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. उद्या आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष सपकाळ साहेब, त्याचबरोबर महादेवरावजी जानकर, ओबीसीचे जे काही आमचे लीडर आहेत, बहुजन समाजाचे जे अत्यंत मोठे लीडर आहेत महादेव जानकर, हे दोघं तरी येणार आहेत. आत्तापर्यंत अजून फोन करतो आहे लोकांना, लीडर्सला, तर ते जे येतील त्या पद्धतीने आम्ही 12:30-1च्या दरम्यान आम्ही फॉर्म भरणार आहोत. वहिनींचा 12:30 वाजता भरायचा आहे, 1-1:30 वाजता आम्ही भरणार आहोत. काँग्रेससोबतच काही जणांनी इथून अपक्ष मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके. आताच्या ज्या पंचायत राजच्या निवडणुका झाल्या तिथं आमच्या महत्त्वाच्या जागा ह्या गेलेल्या आहेत ओबीसीच्या, म्हणून ओबीसी खूप ठिकाणी आमचा डावलला गेला, अर्ध्याहून जास्त ठिकाणी. त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रचंड चीड आणि राग आहे आणि आमचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी आम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे निवडणूक लढणार आहोत. आमचं न ऐकता जर कोण बिनविरोधची अपेक्षा करत असेल तर आम्ही चळवळीचे कार्यकर्ते म्हणून लोकशाहीच्या सन्मानासाठी ही निवडणूक लढणार आहोत. मग आम्हाला कोणी काही म्हणू. अभिजित बिचुकले यांनीही बारामतीतून अपक्ष अर्ज भरलाय. तर अमृता फडणवीसांनी सुनेत्रा पवारांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुनेत्रा पवार उद्या फॉर्म भरणार आहेत, तर तुम्ही त्यांना शुभेच्छा, शुभकामना आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करावा. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका निकालासोबतच बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल 3 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी बारामती आणि राहुरीत नेमके कुठले मुद्दे समोर येतात आणि प्रचार कुठल्या दिशेनं जातो याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.